मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतलाय। करून दाखवलं आणि माझं नाव शिवसेना या कॅचलाईन नंतर आता डिड यू नो असा प्रश्न मतदारांना विचारत महापालिकेत काय काय काम केली त्याची जाहिरात शिवसेनेनं केलेली आहे। पक्षाच्या जाहिरातीचा पहिला टप्पा मुंबईकरांपुढे काल आला। ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर आता झळकायला लागली आहेत। गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मतदारांना सांगितलं, करून दाखवलं। शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मतदारांना विश्वास दिला, माझं नाव शिवसेना। यंदा महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराची टॅगलाईन आहे, डिड यू नो। शिवसेना भाजप यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होणार की नाही हे अद्याप कोणीही ठामपणे सांगू शकत नाही आहे। मात्र या दोन्ही पक्षांनी स्वबळाची चाचपणी पूर्ण केली आहे आणि त्यानुसार दोन्ही पक्ष आपापल्या प्रचाराला स्वतंत्रपणे कामाला लागले आहेत। करून दाखवलं या टॅगलाईन नंतर शिवसेनेने डिड यू नो या घोषवाक्याच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे आणि त्याचे बॅनर्स मुंबईतल्या विविध भागांमध्ये झळकू लागलेले आहेत। इंग्रजी घोषवाक्य वापरून शिवसेनेने तरुण आणि सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। या टॅगलाईनची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संकल्पना असल्याचं सांगितलं जात आहे। तर मराठी आणि इंग्रजी अशा मिश्र मिंग्लिश भाषेत या जाहिरातींना फोडणी देण्यात आली आहे। भगवा बॅकड्रॉप आहे आणि त्यावर पांढऱ्या आणि काळ्या रंगात जाहिरात करण्यात आलेली आहे। शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण ही यावर प्रामुख्याने आहे, मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो यावर आपल्याला दिसत नाही आहेत, हे सर्वात महत्त्वाचं। एकूणच आता काय तर डिड यू नो ही इंग्रजी भाषा आणि मराठी अस्मिता जपणारी शिवसेना यामुळे विरोधकांना शिवसेनेवर टीका करण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे। डिड यू नोच्या माध्यमातून शिवसेना आपली महापालिकेतली विकास कामं आणते, तर कदाचित विरोधी पक्ष महापालिकेतला भ्रष्टाचार जाहिरातींच्या माध्यमातून आणून डिड यू नो अशी शिवसेनेवर टीका करू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।